त्या जरासा चहा मांड बरं माझ्यासाठी मस्त अद्रक टाकून चांगला. चांगला गैरा मांड चांगला दुधाचा. हो तुम्हाला गैरा सुचून राहिलं, गैरा सुचाले. तुमच्या आईले मला मोठेपण आहे ना, लय मोठे मनात जाऊ 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 बाया म्हणे बाहेर करतो म्हणे कोजागरी, याईनं घरात केली, घरात कराले. माया अंगणात करा, माया अंगणात करा. बाहेर केली असती काय झाली असती? केली तर केली म्हटलं. आणि घरात केली तर केली. मग माय म्हणणं त्याचं काही नव्हतं. मायावर असं काय भांडे होते ना. एवढा मोठा गंज मायावर ठेवला म्हटलं धुवाले. आणि तो काय गॅसवरचा गंज आहे का? चुलीवर मांडला होता, चुलीवर मांडाले. किती काळा होते तो, आता घासाले किती मला जड जाईल. आणि असं करते त्या. कायले असं करायला पाहिजे ना. माया अंगावर टाकून दिला. आता मग घासा कोणाला लागते? मला घासा लागते म्हटलं. कोणी घासू लागते काय? आता बायाच्याकडून घासून घेतलं असतं तर काय झालं असतं? हो काही कार्यक्रमात जरासं मदत करावंच लागते, हातभार लावाच लागते. त्या बायानं घुटली नाही का कोजागिरी. मग आता तेली आई म्हणून का घासून टाका म्हणून. असं नसते. तू आता घासलं तर का तू एका हात पाय झिंजते काय नीता? घासून टाकणं. आणि याच्यासाठी काय कुरकुर करून राहिली तू? कुरकुर वाटून राहिली तुम्हाला? कोणतरी घासला का तो गंज? घासला का कोणतरी गंज? आपल्या घरच्या दोघीलाही माहित होता म्हटलं मार उद्या भांडे म्हणून, मग मलाच घासा लागते म्हणून. चांगला म्हणे राहू दे ना, राहू दे ना. येले घासा लागते का मला घासा लागते म्हटलं. कोणी कोणी अंगाला लावून घेतलं सांड. ह्या लावून घेतलं सांड घरात. हो बळबळ काही करू नको, घासून टाक. कोणत्याही कार्यक्रमात जरासं लोक तर म्हटलं किती दुरून दुरून येते म्हटलं देवा धर्माचं. आणि असे एकत्र कार्यक्रम करते, किती काही कष्ट करते म्हटलं. लोक तर समाजकार्य करते. तुला एक गंज नाही घासता येऊन राहिला, टाक घासून. आणि बळबळ करू नको. आणि काही नाही घासून टाक. हो तुम्हाला एवढंच सांगता येते फक्त. तोंडानं बोलण्यात लय फरक आहे, हातानं करण्यात अंगानं करण्यात लय फरक आहे म्हटलं. ज्याला करावं लागते त्यालाच माहित आहे म्हटलं. आणि तुम्ही घास ना, मला जरासा घासू लागणार. किती काय काय होते तो गंज चुलीवरचा. मग माहीत पडते तुम्हाला. हात हात जाते म्हटलं घासता घासता. आणि तो काळा गंज नाही निघत, पुरा काळा काळा निघेपर्यंत घासा लागते. गॅस वरचा असं घासून टाकला असतं मी लवकर. जीवावर नाहीत काय? एकटीला घासा लागते म्हटलं मला. आता टोले मला घ्या लागते ना. आणि तुम्हाला आता असं म्हणाले काही नाही वाटत. आणि मी एवढ्या दिवसाची तुम्हाला कानातले करून मागून राहिली तेव्हा नाही म्हणा. कानातले दिले पाहिजे बा बायकोले करून. अहो आता दिवाळी येऊ दे ना. दिवाळीच्या वेळेस ऑफर राहते, तवाच करून घेऊ, तवाच करून घेऊ. हो तुम्हाला ऑफर ना करोडा रुपयाची भेटन. 100 रुपयाची ऑफर. 100 रुपयासाठी मर मर करता. ना असे तर 100 रुपये कुठे जात तुमचे? जिथं नाही तिथं घालता ना. नाही ऑफर करून तुम्ही मला करून न द्यायच्या नांदात आहे. मला समजलं ना तुमचे नाटक सारं समजते. पण असं वाटते जाऊ दे बा, काय बोलतं भांडणाचं मूड होते म्हणून मी बोलत नाही म्हटलं. तुम्ही काय कमी नाही आहे, तुमच्या अंगात लय गुन्हा आहे म्हटलं भरले. जराशी कमी बोलणं लय होऊन राहिलं नाही बोलणं. हो कमी बोलू मी. असं म्हटलं म्हणजे झालं. आणि मला काही असो, मला दिवाळीच्या वेळेस कानातले लागो. आता करून देतो, नंतर करून देतो, हे नाटक आता बंद करा. मला दिवाळी केलं करून दिले तर बरं, नाही तर मी आता तमाशाच करतो एक मोठा तमाशा करायला. मग तुम्हाला चांगली छाती तुमची थंडी होते. तुम्हाला काही सरक्यानं पटत नाही, प्रेमानं मागतलेलं. तुम्हाला भांडण न केले करून मागतल्याशिवाय तुम्हालाही गमत नाही. मी विचार नाही करणार दिवाळी आहे का काय आहे म्हणून. मग म्हणा तुम्ही भांडण केलं म्हणून. आत्ताच सांगून ठेवतो म्हटलं मी तुम्हाला. हो देतो. तुमच्या मायले पहिले सांगून दे जा. नाही तर मग जरासं आपलं झालं का चालल्या. महापुराला बोलून राहिली मलाच दोष देते. स्वतःच्या पोराचा दोष नाही पाय काय करते काय नाही म्हणून. हो काऊन महापुराच्या मागं लागली? काय झालं तुले? निस्ती जेव्हा तवा पाहिली महापुराच्या मागं लागते. तो बोलत नाही म्हणून डोक्यावर नाचून राहिली का तू त्याच्या? तो बोलत नाही म्हणून समजलं ना. तू कोण कर लावून राहिली महापुराच्या मागं? ऐकू आलं ना मले. मी दारापाशीच उभी होती ना. त्या साध्या गंज घासासाठी कोजागिरीचं पौर्णिमेचा एक गंज राहिला म्हटलं. दूध घोटलं तर त्याच्यासाठी तू त्याच्या मागं कर लावून राहिली ना. तेही माहीत आहे. आणि कायचे कानातले हो तुले? कायचे कानातले पाहिजे? झालं त्यापासून किती वेळा सोनं केलं हो तुले? तरी मन नाही भरत का तुझ्या? किती पाहिजे तुले सोनं? एवढी सोनानं म्हणून ठेवली तरी 3 जोड आहे ना. कोमलले तरी एकच जोड आहे. माझ्यासोबत काही बोलू नका. आम्ही आमच्या दोघं नवरा बायको बोलून राहिली होतो. तुम्हाला नेहमीचीच आदत आहे. आमचं लपून ऐकता आम्ही दोघं नवरा बायको बोलणारही नाही का आमच्या घरात? म्हणजे काय आम्ही काय घरात बोलावही नाही का? तुम्ही काय नुसतं लक्ष ठेवून राहता का आमच्यावर? लक्ष ठेवून राहिले. काही नवरा बायको बोलत असल्या का चालल्या भांडायला सुटतात अशा. बायकोने नवऱ्यासोबत नाही बोला तर मग कोणासोबत बोला? घरात गोष्टी नाही करावं तर काय करा आम्ही? मला काय नवऱ्याला बोला मनाचाही हक्क नाही काय? माझ्या नवरा आहे म्हणून बोलतो म्हटलं. म्हणणारच आहे माझ्या नवरा आहे. आणि तुम्ही म्हणता ना कानातल्याचं घरून किती करून दिले मी. माझ्या पैशानं जमा करू केले म्हटलं. घरून तुम्ही म्हटलं कोमलची नाही बराबरी करून राहिल्या. कोमलने तर म्हटलं माझ्यापेक्षा सोनं जास्त आहे म्हटलं.
मला दिलं का करून? तवा नाही बोलली मी, तवा नाही बोलली म्हटलं. तेव्हा तुमच्या दातकळ्या बसल्या होत्या. तेव्हा दातकळ्या बसल्या होत्या काय असं म्हणाले का नाही बा तिला एवढं सोनं केलं तर मग इले बराबरीचं सोनं करून दे. तेव्हा दातकळी बसली होती. आता भलं तोंड फुटलं तुम्हाला. मी बोलत नाही म्हणून फाटे घेऊन राहिले ना तुम्ही. माय नवऱ्याला म्हणून राहिले तुम्ही काय भांडायला उठता माझ्यासोबत. माय नवरा मी पाहून घेईन काय आहे तर. नाही बोलणार, काऊन नाही बोलणार? माय पोरग आहे म्हटलं, मा पोराले बोललं म्हणजे मला रागणीन का? माया देखता तू बोलून राहिली, घरात बोलून राहिली. मा पोराले बोलल्यावर माय म्हणणे दुखून काय? माय मन दुखाले. त्या नवरा होतं माय पोरग आहे म्हटलं. मा पोराले बोलायचं नाही म्हटलं. याच्या पुढं सांगून ठेवतो तुले. नाही बोलन सांगून ठेवतो. मी सांगून ठेवतो तुम्हाला बोलन. कारण की माझ्या हक्क काय म्हटलं तुमच्या शेवडा नवरा वय बोलन मी. बोलल्याशिवाय राहणार नाही. काऊन नवऱ्याला बोलन तर गावातल्या लोकांना जाऊन बोलणार आहे मी. ओ माया माझे ओ तोंड बंद कर ना, दोघी तोंड बंद करा. बोल नको. ती भांडण झालं का मलेच म्हणते, स्वतःच्या मायले नाही म्हणत उगी राय. जव्हा तेव्हा मलेच दाबते. पाहिलं का फक्त मायचाच कळले तर बायकोले तर काही व्हॅल्यूच नाही आहे. बायकोची काही कळच नाही आहे. नेता काय माय होय म्हटलं त्याची माय असाले. त्याच्यासाठी माय मन दुखते म्हटलं. ती पाहिली का त्याच्या मागं किरकिर घरात आली का तिच्या मागं किरकिर. काय माणसाचं मन लागन घरात. ड्युटी एवढी करा लागते आणि सगळं पाहायला लागते आणि तू अशी कर त्याला ऐका लागते. काय जीवार नाही त्याच्या. जाऊ दे ना, बोलू नको ना आई, बोलू नको तू. आला का तुला बायकोचा कळ? एवढी बायको बडबड करते तरी तिच्याकडून भाग घेऊन राहिला. तिच्याकडून भाग घ्यायले दे ना तिले एक चांगली. कशी बोलते तर पाय मग. काले हिच्या भांडण्यात जीव पस्तावती आणि मीच फसतो. आता माईले म्हटलं तर आईले राग येते, हिले म्हटलं चुप राहा हे म्हणते मला म्हणता तुम्ही, तिले म्हटलं तर ते म्हणते मला म्हणते. कायच करा, जीव पेसातच पडते काले. भले चांगलं सांगता पोराले. भले चांगलं सांगता. पोरग मारत नाही म्हणून दे लगावून म्हणता. भले चांगला सांगून राहिल्या. असं सांगत असते काय? असं सांगाले म्हणजे तुम्हाला असं वाटते काय मला मारलं पाहिजे म्हणून? तुमच्या पोरानं मला मारलं म्हणजे तुमची छाती विन थंडी असं वाटते मला. आणि पोराले म्हणतात जेव्हा तेव्हा म्हणतात दे लगावून. पडली आहे का मी मला दे लागून लावाले? हो म्हणून तर तू डोक्यावर बसली. तू लगावून नाही देत म्हणून. म्या किती काही म्हटलं त्याला दे लगावून, पण माय पोरग हाय नाही ना त्यातलं, नाही देत ना तो. पण तुला तर बोलायच्या वेळेस अक्कल असली पाहिजे. म्या किती काही दे लगावून म्हटली तरी माय पोरग देत नाही म्हणून मला माहीत आहे ना, म्हणूनच म्हणतो. नाही तर काय तुला काय दे लगावून म्हणजे काय खरंच देते काय तो लगावून म्हणून म्हणतो का मी? पण तुले नवऱ्यावर ट्रस्ट नसल्यासारखी करतो ना मी. होय म्हणून घरचं टिकून राहिलं म्हटलं, घर टिकाले. एवढ्या दिवसाची मी समजावून घेऊन राहिली म्हणून. नाही तर आतापर्यंत तुमचं घर फुटलं असतं म्हटलं. आत्ताच ते तिचं लग्न नाही झालं ते 2 वर्ष 1.5 वर्षाने होऊन राहिले तर ते अर्धे कामं करत नाही. एवढ्या दिवसाची मी समजूनच घेऊन राहिली. असं जर तुम्ही कोमलच्या शामभाऊजीच्या मधात बोलना नाही तुमचे काढून ठेवत तर जेव्हा तेव्हा आमच्या दोघा नवरा बायकोच्या मधात बोलता त्याच्या मधात नाही जात बोलाले. शामभाऊजी गरम आहे म्हणूनच तुम्ही बोलत नाही ना. शामभाऊजी असं बोल देते तुम्हाला, मा नवरा बोल देते म्हणूनच तुम्ही मावर 70 करून राहिले ना. शामभाऊजीच्या समोर बायकोला त्याच्यात एक शब्द नाही बोलत तुम्ही. तुम्हाला असं वाटतं माय पोरग गरम आहे बा, गरम आहे. हे पोरग आहे ना ढिल्लो. म्हणून तुम्ही मला बोलता ना मा नवरा जरासा कमजोर आहे म्हणून म्हणता ना तुम्ही अशा. आणि शामभाऊजी सारखा माईचा माणूस गरम स्वभावाचा नाही म्हणून तुम्ही मावरे 70च जास्त केलं ना. तिच्यावर करणं होते काय? बोलन तर बाय शांबा मायावाला गरम होईन काय? तुम्हाला याचा भेव आहे ना. मला किती काही बोललं तर काय? पोरग शांत आहे ना, शांत स्वभावाचं. मग इथे किती काही बोललं निले काही केलं तरी काय आहे? नवरा आहे ना शांत, म्हणून तुम्ही फायदा घेऊन राहिला. तिचा घेता का असा फायदा? ओ माया माझे हो, एवढ्या शब्दासाठी एवढं मोठं भांडण लागलं तुमचं. एकीमेकी सोबत कळकळ भांडून राहिल्या. कर ना तुमचे तोंड बंद. पाया लागतो मी. ऐकत नसन तर लागू काय तुमच्या दोघीच्या पाया? मायचं तोंड बंद करा पहिले, मग मले म्हणा. तुमच्या मायचं तोंड बंद करणं तुमच्याकडून मले म्हणता पाया लागू काय नाही. मी तर राहतोच चूप, पण तुमची माय तर राहिली पाहिजे चूप. मले म्हणतो तू माय पोरग शांत स्वभावाचं म्हणून मी दाबून राहिली तुले. तू त्याला म्हणूनच तर दाबून राहिली. गरम स्वभावाचं माय पोरग असतं एक लगावून दिली असती तर एवढी बोलली असती काय तू? एवढी बोलली असती काय? अशी चरचर करतात हे करते काय नीता? अशी चरचर कोमल करते काय नीता? कधीतरी पाहिली का त्या तिले चरचर करताना? तिले माहिती आहे ना आपला नवरा कसा गरम आहे. इस त्याला हातात घ्या पण त्याला हातात नाही घ्या म्हणून एक शब्दाने बोलत नाही म्हटलं ते पोरगी. हो सांगू नका, तिला बोलायचं कामच नाही राय. तिच्या नवऱ्याच्या डोळ्यानं दबते म्हटलं सारेजण. तुम्ही दबता ना. तिच्या बाबतीत टाव ठेवता काय?
आ नवऱ्यानं बातच तिचा नवरा म्हणते म्हटलं, टचक टचक बोलते. नवरा बोलते का? तिच्या सोबती तुम्ही जर गंज ठेवला असता तर आई म्हटलं असतं घासून टाक तू, तिले बरं नाही. बरोबर तिचा नवरा भाग घेते ना. नवरा आहे का भाग घेणारा? नवरा म्हणते मला घासून टाक. तिचा नवरा तसा आहे का? पा एकाचेच ऐकता का नाही ऐकत? दोघीचे तोंड बंद करा. मी एकीले कोणाले म्हणून नाही राहिलो. जर नाही ऐकत असेल मी चाललो, नाही तर घर सोडून. करत बसा तुम्ही तमाशे किती करता तो. स्वतःच्या जीवाचे तर लावलेच लावले, पण आमची लावून राहिले. कुठं कुठं ऐकू जाते, कुठं कुठं हे बातमी जाते. त्याच्या घरात दोघी सासूनच भांडण झालं. तर कमी आवाजात तर बोलणंच नाही आहे तुम्हाला. कमी आवाजात बोलाले गाजवल्याशिवाय तर तुमच्या छातीच थंडी न दोघीची. बोलायला पुरते अशा बाईसोबत. आम्ही दोघं नवरा बायको गोष्टी करत असलो का चालल्या कधी पाहिलं का? शेवटी माझा नवरा चालला गेला तर येईल का? हाय माझ्या नवऱ्यासाठी मलाच नमानाला लागते ना. नमा लागले. अधिक माणसाचा दिमाग होय. कधी गरम झाला, काही झालं, कमी जास्त झालं, कुठं बसतं चाल उभं राहिण्यात. बरं करू दे तिले टटर किती करते तर घ्या लागन गंज, नाहीतरी आपल्यालाच घासा लागते. आपल्याच अंगावर असते सारं काही. जे ते आपल्यावरच पाहिजे. तुझी बायको कशी बडबड बडबड करते. तिले त्या पहिलेपासून दाबली नाही म्हणून अशी अशी चरचर करते. कर ना आई, तू तोंड बंद कर ना. ती गेली ना. अधिक डबल बोलावतं का तिले भांड्यासाठी? तुरी चुप राही नाही होत. ती पाहिलं का यायच्या भांडणात आपलाच उद्धार होते. नवऱ्याचा माया ह्या करते भांडणं. आणि सडले एका भांड्यासाठी, घासासाठी भांडण केलं, गंजासाठी. काही नाही कधी पाहिलं का त्याचं भांडण आणि आपल्यालाच घुमाटते ते. बोलत नाही म्हणून बरं आहे, नाही तर रोजचे भांडण होते. तू बोलत नाही म्हणून बरं आहे, नाही तर भांडण व्हायला आत्ता काय देर लागली असती. ना म्हटलं असतं तर माझ्या नवऱ्याचा काले उद्धार करू राहील. माय उद्धार काले करू राहील? तुमच्या दोघा नवऱ्या बायकोचं आणि सासूचं सुरू होतं ना. आमचा काले उद्धार करता बा जवा तवा. आपण बोलत नाही. जाऊ दे बा बेश्रमासारखं बोलतो. पण त्या जास्त फायदा घेते. पण नवरा गरम आहे तर मला एक शब्द नाही काढता येत ना तोंडातला. जे काम आलं ते करा लागते. कधी नाही म्हणता येत, काहीच नाही म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ना आपल्या माणसाचा कसा स्वभाव गरम आहे म्हणून. येईल आहे ना तोंड चरक चालवते. असं नाही चालवता येत ना आम्हाला.